महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी। नाशिकमध्ये मुसळधार पावसाने महापालिकेच्या नियोजनाचा बोजवारा उडाल्याचा आरोप होत आहे। रस्त्यांवरील खड्डे, तुंबलेल्या गटारी, ड्रेनेजची दुरवस्था आणि उन्मळून पडणाऱ्या झाडांमुळे नागरिक त्रस्त असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने महापालिका प्रशासनाला 7 दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे। 7 दिवसांत परिस्थिती सुधारली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आलाय। गेल्या 3 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नाशिक शहराची दुरवस्था समोर आली आहे। अनेक रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले असून ठिकठिकाणी पाणी साचल्याने वाहन चालक आणि नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। दुसरीकडे तुंबलेल्या गटारी आणि चोकअप झालेल्या ड्रेनेज व्यवस्थेमुळे सांडपाणी थेट घरांमध्ये शिरत असल्याचा आरोप करण्यात येतोय। तर जोरदार वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडून वाहनांचे नुकसान झाल्याच्या घटनाही घडल्यात। महापालिका प्रशासनाने 7 दिवसांच्या आत रस्ते, गटारी, ड्रेनेज आणि धोकादायक झाडांच्या समस्यांवर ठोस उपाययोजना कराव्यात, अन्यथा महापालिका प्रशासन आणि संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदार धरत शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा स्पष्ट इशारा नगरसेवक केशव पुर्जे यांनी दिलाय। ज्यावेळी आपण घोषणाबाजी करत या ठिकाणी आला, एक आंदोलन आपण या ठिकाणी केलं, काय नेमकं? नाही, हे आंदोलन नव्हतं, हे आम्ही आयुक्तांना भेटायला आलो, निवेदन दिलं की नाशिक महापालिकेमध्ये प्रचंड नाशिक महानगरमध्ये खड्डे पडलेले आहेत आणि हे खड्डे तुम्ही जर लवकरात लवकर नाही बुजवले आणि नागरिकांच्या समस्या या लवकरात लवकर तुम्ही जर दूर नाही केल्या तर या नाशिक महानगरपालिकेवरती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तीव्र असं आंदोलन छेडण्यात येईल, हा इशारा आम्ही आयुक्तांना दिला। आयुक्तांनी सांगितलं की 7 दिवसाच्या आत आम्ही सर्व नाशिकमध्ये खड्डे बुजवून टाकू। नाही, नाशिक महापालिकेमध्ये पाणी असेल, ड्रेनेज असेल, या सर्वच मुद्द्यांवरती MLJ जो संपूर्ण नाशिक खोदून ठेवलं आहे, रस्ते खोदून ठेवले आहेत, त्या संदर्भात देखील आम्ही त्यांना निवेदन दिलं। आणि कालचा जो पाऊस झाला आपण बघू शकला असेल की महापालिकेच्या बाहेर देखील पूर्ण तलाव तयार झाला होता आणि महापौरांना आयुक्तांना देखील महापालिकेच्या बाहेर पडता आलं नाही, म्हणजे इतकी दयनीय अवस्था या नाशिकची झाली आहे। परंतु आपण महापौर आपलं मनपा आयुक्तांकडे आपण विविध कामांच्या तक्रारी करत असताना ज्या ठिकाणी शिंदेचे भाजपचे नगरसेवक आहेत त्या ठिकाणी अधिकारी जातात आमच्याकडे, अशा पद्धतीची आपण एक तक्रार केली। एकदम बरोबर आहे ही तक्रार। नाशिक महानगरपालिकेमध्ये सर्वांना समान न्याय मिळाला पाहिजे। होतं काय आहे की ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक किंवा शिंदे गटाचे नगरसेवक आहेत तिथेच अधिकारी जास्त लक्ष देतात, त्यांच्याच प्रभागामध्ये काम करतात। म्हणजे महापालिकेचं जे बजेट झालं त्यामध्ये देखील आयुक्तांचं बजेट असेल आणि सर्वांचं बजेट असेल, या बजेटमध्ये देखील खूप मोठी तफावत आहे की भारतीय जनता पार्टी व शिंदे गटाच्या नगरसेवकांना जास्त निधी दिला व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नगरसेवकांना फार कमी निधी दिला। हा दुजाभाव हे पूर्वीपासूनच करतात आणि आज देखील अधिकारी कुठलंही काम करायचं असेल तर तिथं बघता की नगरसेवक कोण आहे, आणि तिथं जर BJPचा नगरसेवक असेल किंवा शिंदे गटाचा नगरसेवक असेल तर तिथलं काम लवकर होतं। त्यांनी सांगितलं की मी लवकरच अधिकाऱ्यांची मीटिंग घेते आणि अधिकाऱ्यांना तशा सूचना करते की यापुढे असं होता कामा नये। आपण बराच वेळ मनपा आयुक्तांच्या दालनात ताटकळत होतो, वाट बघत होतो, घोषणाबाजी देखील आपल्या कार्यकर्त्यांनी केली होती। बरोबर आहे, आम्ही 4ची वेळ घेतली होती, आम्ही 4 वाजता आलो आणि आयुक्त 4:30 वाजता आले। अर्धा तास आम्हाला आयुक्तांनी वाट बघावी लागली। मग हाच प्रॉब्लेम आहे ना, सत्ता आणि आम्ही सत्तेत नाही। या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने नाशिक महानगरपालिका प्रशासनाला निवेदन देत पावसाळ्यापूर्वी झालेल्या कामांच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत। पुढील वर्षी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहराची ही अवस्था अत्यंत चिंताजनक असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे। महापालिका प्रशासन 7 दिवसात ठोस कारवाई करते की शिवसेनेच्या आंदोलनाला सामोरे जाते, याकडे नाशिककरांचे लक्ष लागले। महाराष्ट्र बुलेटिनसाठी सयाजी पवार, नाशिक। महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी।